नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आज आमच्या घरी पितरांचं जेवण आहे. सकाळपासूनच आमची कामाची खूप गडबड चालली. सासूबाई पीठ मळतात आहे. इकडे मी तोपर्यंत भाज्या बनवून घेते. एकीकडे दूध गरम करायला ठेवले खीरसाठी. कारलं परतलं, खिरीला फोडणी दिली, शेवयाची खीर केलेली. तांदळाची नाही जमत मला. इकडे 2-3 भाज्या झाल्या बनवून. मेथीची, गवार, दुधी. आता भजी बनवून घेते. आणि एकीकडे आळूची वडी तळते. इकडं सासूबाईंनी कढीला फोडणी दिली आणि इकडं सासूबाई थापी वडी बनवतात आहे. आम्ही पित्रामध्ये सर्व भाज्या करतो. थापी वडी पण बनवतात माझ्या सासूबाई. इकडे पुरी तळायला घेतली. पुरी तळते. सासूबाई लाटून देतात ते आणि मी तळते. तोपर्यंत मिस्टरांनी इकडं पूजा मांडून घेतली. फोटो वगैरे ठेवला, हार लावला. त्यांना पण जॉबला जायचं आहे. त्यांची पण गडबड चालली आहे. इकडे मी पापड वगैरे तळून घेते. सर्व झालेलं पापड राहिलेले. मिस्टरांना ऑफिसला जायचा टाईम होतोय म्हणून आमची गडबड चालली आहे, माझी आणि माझ्या सासूबाईची. सासूबाई पण मदत करतात आहे मला. इकडं कारल्याची भाजी टाकून घेतली. खीर बनवली. बघा 2-3 भाज्या झाल्या तिथे. मेथीची झाली, गवार. सगळं झालं. आता सासूबाई घास भरतात आहे. निवदाचं ताट भरतात आहे. ताट भरता भरता ते खूप रडतात आहे. आता माझ्या सासऱ्यांना अवघा 1.5 वर्ष झालेत. त्यांच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. बाबांची आठवण काढून खूप रडत होत्या त्या. जेवण बनवताना पण खूप रडत होत्या. मग आम्ही घास घेऊन खाली आलो ठेवायला. ठेवता ठेवता लगेच कावळे आले. कावळ्याने लगेच घास पळवले. इकडे आमचे बाजूचे मामा आहेत, त्यांना जेवायला बोलवलं होतं. आणि हा वंश आहे, माझ्या मुलीच्या शाळेतला मुलगा आहे. जेवल्यावर त्यांना मानपान दिला मुलाने. देवा लागतो असा मानपान. मिस्टर कामाला गेले होते म्हणून साईनेच केलं सर्व. आई सांगत होत्या त्याला कसं करायचं कसं नाही. त्यांनी त्यांच्या डोळ्यातच बोट घातलेलं गंधक लावताना. आई सांगत होत्या पाया उघडे पड त्यांच्या. दक्षिणा दिली त्यांना. नंतर जेवायला बसलो आम्ही. हा बघा साई कसा डुलतोय. जान्हवी आहे, सासूबाई आणि माझी मम्मी आहे. माझ्या मम्मीला पण बोलवलं होतं जेवायला. आणि इकडं आमची मनू बघा काय चाललंय तिचं. चले खाली.
हे खाली चल.